नमस्कार. शब्दसृष्टी प्रतिष्ठाननं आयोजित केलेल्या विजया स्मृती व्याख्यानमालेत आमंत्रित करून बोलण्याची संधी डॉक्टर मनोहर यांनी आणि त्यांच्या चमूनं मला दिली, याबद्दल मी सुरुवातीलाच त्यांचे मनपूर्वक आभार मानते. माझा आजचा विषय आहे मराठीतील अनुवाद व्यवहार. या विषयावर मी जी माहिती देणार आहे ती माझ्या अनेक वर्षांच्या कामावर आणि अभ्यासावर आधारलेली आहे, म्हणून आधी या कामाबद्दल थोडक्यात सांगते. मराठीतील अनुवादित अमेरिकन साहित्य या विषयावर PhD साठी अभ्यास करताना मला अगदी सुरुवातीपासून हे जाणवत राहिलं की अमेरिकन साहित्याच्या भाषांतरांची एकत्र माहिती उपलब्धच नाही. मला किती भाषांतरांचा अभ्यास करायचा आहे याचा मला अंदाजच येत नव्हता. अभ्यास करता करता माहिती गोळा होत गेली आणि मराठीतल्या भाषांतरित अमेरिकन साहित्याची माझी सूची तयार झाली. अभ्यासकांसाठी अशी सूची असणं किती आवश्यक आणि महत्वाचं आहे याची जाणीव झाल्यामुळे माझं त्या विषयावरचं संशोधन पूर्ण झाल्यानंतर मराठीमध्ये झालेल्या भाषांतरांची सूची तयार करण्याचं काम मी हाती घेतलं. ही सूची फक्त सृजनशील साहित्याचीच नव्हती, तर सर्व विषयातील अनुवादांचा मी त्यात समावेश केला. मराठी अनुवाद ग्रंथ सूची असं तिचं नाव. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून 1998 मध्ये ती प्रकाशित झाली. आतापर्यंत अनुवाद या विषयावर आधीच्या वक्त्यांनी बरंच काही सांगितलंय, त्याची पुनरावृत्ती मला करायची नाही, पण माझ्या आजच्या विषयाच्या अनुषंगानं अनुवादासंबंधीचं माझं जे आकलन आहे ते मी अगदी थोडक्यात मांडणार आहे. कुठल्याही भाषेत जेवढं साहित्य पूर्णपणे स्वतंत्र अशा स्वरूपात निर्माण होतं, तेवढंच किंबहुना त्याहीपेक्षा जास्त साहित्य हे आधारित म्हणजे वाङ्मय कृतींवर आधारलेलं साहित्य असतं. या वाङ्मय कृती कधी समभाषीय असतात तर कधी परभाषीय. मूळ वाङ्मय कृतीची भाषा कुठलीही असली तरी त्यावर आधारलेल्या साहित्य कृतीचं वर्णन अनुवाद या समावेशक शब्दानं केलं जातं. अनुवादाचे प्रकारही अनेक आहेत. समभाषीय अनुवाद करताना समभाषीय अनुवाद आणि परभाषीय अनुवाद हे मुख्य प्रकार, त्याचे पुन्हा उपप्रकार. समभाषीय साहित्य कृतीच्या आधारे साहित्य कृती घडताना कधी केवळ भाषेचं अर्वाचीनीकरण केलं जातं, जसं डॉक्टर श्रीभा वर्णेकर यांनी ज्ञानेश्वरीचं सुबोध ज्ञानेश्वरी किंवा विंदा करंदीकरांनी अमृतानुभवाचं अर्वाचीनीकरण केलंय. कधी पद्याचं गद्यात रूपांतर केलं जातं तर कधी गद्याचं पद्यात कधी वृत्तांतर केलं जातं किंवा छंदांतर केलं जातं. कधी प्रकारांतर म्हणजे वाङ्मय प्रकारात बदल केला जातो, जसं नाटकाचं कादंबऱ्यात कधी वृत्तांतर केलं नाटकात रूपांतर. कधी मूळ कृतीचा संक्षेप असतो तर कधी विस्तार. कधी कल्पनेचा, व्यक्तिरेखेचा किंवा कथाप्रसंगाचा तेवढा स्वीकार असतो आणि बाकीची रचना स्वतंत्रपणे केलेली असते. शब्दांकन आणि विडंबन यांचाही यात समावेश करावा लागेल. परभाषीय साहित्य कृतीच्या आधारे साहित्य निर्माण करताना भाषेत बदल म्हणजे भाषांतर करावं लागतं. ते करताना स्वतंत्र समभाषीय अनुवादात कधी प्रकार तर होतातच, पण आणखी एक प्रकार संभवतो. भाषेतून प्रगट होणाऱ्या साहित्य कृतीच्या पार्श्वभूमीत, संस्कृतीत, वातावरणात बदल करून स्वभाषीय पार्श्वभूमीत, संस्कृतीत, वातावरणात तिला रुजवण्याचा प्रयत्न करणे म्हणजे रूपांतर करणे. हा आता आपण आपल्या विषयाकडे वळूया. मराठीतला अनुवाद व्यवहार साधारण 4 टप्प्यात विभागता येण्यासारखा आहे. प्रकार संभवतो. पहिला टप्पा पद्यात अनुवाद झाल्यापासून ते मराठीत मुद्रणाला सुरुवात होईपर्यंतचा. दुसरा टप्पा इंग्रजी राजवटीत मुद्रणाला प्रारंभ झाल्यावर आणि सरकारी अर्थसहाय्यावर पुस्तकं प्रकाशित होत होती तोपर्यंत म्हणजे 1840 पर्यंतचा. तिसरा टप्पा इंग्रज सरकारनं प्रादेशिक भाषात पुस्तक छपाईवर खर्च करण्याचं बंद केल्यावर आणि भारताला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वीचा.
आणि चौथा टप्पा स्वातंत्र्य. दुसऱ्या टप्प्यात सुरू झाल्यापासून पद्यात पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करू. भाषांतराची सुरुवात मराठीत ज्ञानेश्वरांपासून त्यांच्या ज्ञानेश्वरीपासून झाली. मराठीत साहित्य निर्मिती त्यापासूनच सुरू झाली. तेव्हापासून भाषांतर हा प्रकार अस्तित्वात आला. पण तो अनुवाद किंवा भाषांतर या नावानं तेव्हा ओळखला गेला नाही. भाषांतरासाठी तेव्हा मराठीत टीका, छाया किंवा अर्थकरण असे शब्द वापरले जातात. ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी म्हणजे एका परीनं गीतेचं भाषांतरच होतं, ज्याला त्या काळात टीका, छाया, अर्थकरण असं म्हटलं गेलं. ज्ञानेश्वरीचं दुसरं नाव भावार्थ दीपिका. गीतेचा भावार्थ सांगण्यासाठी शब्दशः भाषांतराचा मार्ग त्याज्य ठरवून भावाचं विशदीकरण करण्यासाठी, अर्थ करण्यासाठी ज्ञानेश्वरांनी एकेका श्लोकासाठी कितीतरी ओव्या रचल्या, मुळाचा विस्तार केला. भाषांतराचा मार्ग ज्ञानेश्वरांनी ज्या गीतेचा अर्थ करून मराठीत भाषांतरित साहित्याला सुरुवात केली ती गीता मूळ महाभारतातली. महाभारत आणि रामायण या संस्कृत महाकाव्यांना भारतीय संस्कृतीत अलौकिक स्थान आहे. त्यांनी जी कीर्ती आणि लोकश्रद्धा मिळवली तशी जगातल्या इतर कोणत्याही ग्रंथानं क्वचितच मिळवली असेल. अक्षर साहित्यात त्याची गणना केली जाते. म्हणूनच त्यांच्या नंतरच्या भारतीय साहित्यिकांनी समभाषिक आणि परभाषिकही त्यांना आधार ग्रंथच मानलं. संस्कृत साहित्यिकांनी म्हणजे समभाषिक कवी नाटककारांनी रामायण महाभारतातल्या कथाभागांचा, व्यक्तिरेखांचा आधार घेऊन अनेक काव्य आणि नाटकं लिहिलीत. त्याची उदाहरणं आपल्याला द्यायलाच हवीत असं नाही. मराठी साहित्यिकांना या महाकाव्यांचा आधार घेऊन निर्मिती करताना भाषेत बदल म्हणजे भाषांतरही करावं लागलं. गीतेचं तत्वज्ञान अनेक काव्य आणि नाटकंही पैजाण आपल्याला द्या अशा आपल्या मराठीत आणण्यासाठी संस्कृताची गहन तीरे मराठी शब्दसोपानांनी तोडण्याचा प्रयास ज्ञानेश्वरांना करावा लागला. वामन पंडितांना मग गीतेचा अर्थ यथार्थ सांगणंच योग्य वाटलं. त्यांची यथार्थ दीपिका म्हणजे पुन्हा कमी स्वैर भाषांतरच. नंतरच्या काळातही अगदी आतापर्यंत गीतेची अनेक भाषांतरं मराठीत झालेली दिसतात. गीतेमधला अध्यात्म वामन पंडितांना कर्म अशा आपल्या मराठी जसे भाषांतरकारांना अनुवादकांना खुणावत होते, त्याचप्रमाणे महाभारतातल्या रामायणातल्या कथाही त्यांच्यासाठी फार आवाहक ठरल्यात, अजूनही ठरतात. कीर्तन प्रवचनात रामायण महाभारतातल्या आख्यानांचा उपयोग प्राचीन काळापासून होत होता. ती परंपरा चालूच राहिली. कीर्तन प्रवचनातून येणाऱ्या या आख्यानातूनच साहित्य निर्मितीही होत गेली. रामायण महाभारताकडे कीर्तन प्रवचनकारांचा ओढा असण्याचं एक काळापासून होत होता की या दोन्ही काव्यांच्यासाठी सत आणि असत, चांगलं आणि वाईट यांच्या संघर्षाची चित्रण आहेत. आपल्या पौराणिक कथातील सूर असुर, देव दानव म्हणजे विश्वातील सुष्ट आणि दुष्ट प्रवृत्तींची प्रातिनिधिक रूपच आहेत. त्यातील पारंपरिक वैराच्या कल्पनेचा आविष्कार मिथक कथा करते. असतावर सताचा विजय व्हावा, विश्व सद्धर्माच्या प्रकाशानं उजळावं ही मानवी मनाची आंतरिक ओढ आणि अशा या मिथक कथातून प्रातिनिधिक रामायण महाभारत होते. रामायण महाभारतातल्या अनेक कथा उपकथातून सात्विक तत्वानं तामसी प्रवृत्तीवर मात केल्याचं दाखवलेलं असल्यामुळे सामान्य भोळ्या भाबड्या जनतेला शहाणपणाचं आणि नैतिकतेचे धडे देण्यासाठी या कथा उपयुक्त होत्या. शिवाय प्राचीन काळ हा राम आणि कृष्ण यांना आराध्य देवता मानून त्यांच्या गुणसंकीर्तनानं, त्यांच्या भक्तीनं मुक्ती मिळते असं मानण्याचाही भोळ्या भाबड्या जनतेला, त्यामुळे शहाणपणाचं प्राचीन मराठी साहित्यात एकनाथांचे भावार्थ रामायण, विष्णुदास नाम्याचे 20,000 ओव्यांचे संपूर्ण महाभारत, मोरोपंतांचं आर्याभारत ही रामायण महाभारताची संपूर्ण पद्य भाषांतर आढळतातच. पण त्याचबरोबर काही पूर्णत्वाला न गेलेले भाषांतर प्रकल्पही दिसतात. जसं मुक्तेश्वरी महाभारत. मुक्तेश्वरांची महाभारताची 6च पर्व
आदी, सभा, वन, विराट, सौतिक आणि शांती उपलब्ध आहेत. तसंच रामदासांनीही रामायणाच्या 2च कांडांचं भाषांतर केलं, सुंदरकांड आणि युद्धकांड. पूर्ण ग्रंथांच्या भाषांतराबरोबर किंवा पूर्णत्वाला न गेलेल्या भाषांतर प्रकल्पांबरोबरच रामायण महाभारतातले कथाभाग निवडून म्हणजे आख्यान वेगळं काढून आणि अन्य पुराण भाव त्यांना जोडून स्वतंत्रपणे किंवा संपूर्णपणे पद्यात रचली गेलेली आख्यान कविता ही मराठीच्या भाषांतराबरोबर किंवा मानुभावपंथीय महादैसा उर्फ महदंबा ही मराठीतील पहिली आख्यान काव्य करते. तिच्या धवळ्यात द्वारकेच्या भटांकडून कृष्णाचे पोवाडे ऐकून रुक्मिणीच्या मनाला श्रीकृष्णाचे वेध लागतात. इथपासून ते श्रीकृष्ण रुक्मिणीचा विवाह समारंभ यथासांग होईपर्यंतचा वृत्तांत महदंबेने थोडक्यात पण प्रत्येकारीपणे सांगितला आहे. मानवभावीय कवींमध्येच नरेंद्र, भास्कर भट आणि दामोदर पंडित यांनी अनुक्रमे रुक्मिणी स्वयंवर, कृष्ण रुक्मिणीचा विवाह आणि मनाला ही काव्य रचली आहेत. महानुभाव कवींप्रमाणेच भागवत संप्रदायी कवींनाही श्रीकृष्ण कथेतील रुक्मिणी स्वयंवर हा कथाभाग फार आवडलेला दिसतो. कारण नृसिंह कवी, संतोष मुनी, कृष्णदास कवी, कृष्णडिंब, विराट, लक्षधीर कवी, एकनाथ आणि सम्राट या कवींनीही रुक्मिणी स्वयंवरावर आख्यान कविता रचल्या आहेत. रुक्मिणी स्वयंवराप्रमाणे सीता स्वयंवर, द्रौपदी स्वयंवर ही स्वयंवर आणि हरिश्चंद्राख्यान, नल दमयंती कथा, कीचकवध या रामायण महाभारतातल्या कथाभागांनी मराठी कीर्तन प्रवचनकारांना, आख्यान कवींना आणि नंतर नाटककारांनाही फार मोहिनी घातली. हे सर्व प्राचीन साहित्य पद्यरूप होतं. अनुवादाचेच हे प्रकार. हस्तलिखिताच्या स्वरूपात असलेल्या या लिखाणाला अव्वल इंग्रजीच्या काळात म्हणजे मुद्रणाची सोय झाल्यानंतर मग प्रकाश लाभला. इंग्रजांचं राज्य महाराष्ट्रात स्थापन होण्यापूर्वी मराठीतला भाषांतर व्यवहार हा प्रामुख्यानं संस्कृतातून मराठीत भाषांतर या प्रकारचा होता. मधल्या काळात मुसलमान राज्यकर्त्यांच्या भाषेतून मराठीत भाषांतर झालीत की नाही हे कळायला मार्ग नाही. एकनाथांच्या साहित्यात अर्ज हा प्रकार दिसतो, पण तो नाविन्यासाठी स्वीकारलेला. भाषांतर मात्र दिसत नाहीत. ती झालीच नसतील असं म्हणण्यापेक्षा ती उपलब्ध नाही भाषांतर म्हणणं बरोबर होईल. मराठी अनुवाद व्यवहारातला हा पहिला टप्पा. इंग्रज भारतात येण्यापूर्वीचा, मुद्रण कलेची माहिती होण्यापूर्वीचा. इसवी सन 1808 मध्ये कलकत्त्यात लॉर्ड वेल्स्ली यांनी फोर्ट विल्यम कॉलेजची स्थापना करून त्यात अरबी, फारसी, संस्कृत, बंगाली, हिंदी आणि तेलुगू या भाषा सनदी नोकरांना शिकवण्याची सोय केली. 1803 मध्ये वसईचा तळ होऊन मराठ्यांचे आणि इंग्रजांचे राजकीय संबंध दृढ झाल्यावर फोर्ट विल्यम कॉलेजमध्ये मराठी भाषा ही शिकण्याची व्यवस्था झाली. डॉक्टर विल्यम केरी यांच्याकडे मराठी अध्यापनाचं काम आलं. केरी आधी ख्रिस्ती धर्म प्रसाराचं कामही करत होते. त्यामुळे अध्यापनाबरोबरच धर्म प्रसाराची सोय व्हावी या दृष्टीनं त्यांनी प्राथमिक पुस्तकं, व्याकरण, कोश असे ग्रंथ तयार करताच पंडित वैजनाथ शर्मा उर्फ विद्यानाथ यांच्या मदतीनं सेंट मॅथ्यू, बायबल 5 भाग, मंगळ समाचार अशी ख्रिस्ती धर्म प्रसारासाठी उपयुक्त पुस्तकं भाषांतरित करून प्रकाशित केली. त्याच्याबरोबर सिंहासन बत्तीशी, पंचतंत्र, हितोपदेश अशी मूळ संस्कृत पण इंग्रजीवरून भाषांतरित केलेली कथात्मक पुस्तकंही त्यांनी श्रीरामपूर मिशनच्या मदतीनं प्रकाशित केली. अनुवादित मराठी ग्रंथ प्रकाशनाचा दुसरा छोटासा प्रयत्न तंजावरला पंचतंत्राखाली झाला. हितोपदेश सरफोजी राजे यांनी इसवी सन 1806 मध्ये सख्खन पंडित यांच्याकडून इसापनीतीचे मराठी भाषांतर करून बालबोध मुक्तावली या नावानं छापलं. मराठी पुस्तक मुद्रणाचे दोन्ही प्रयत्न बंगाल आणि मद्रास या परप्रांतात झाले. महाराष्ट्रात हे प्रयत्न ख्रिस्ती धर्म प्रसारकांच्या मुंबईतल्या आगमनानंतर सुरू झाले. मुंबईत 1815 मध्ये
अमेरिकन मिशनची स्थापना झाली आणि इसवी सन 1822 मध्ये स्कॉटिश मिशनची. 1827 मध्ये बॉम्बे बुक अँड ट्रॅक्ट सोसायटी नावाची ख्रिस्ती धर्माची ओळख करून देणारी पुस्तकं छापणारी संस्था स्थापन झाली. या मिशनरी संस्थांनी धर्मप्रसाराच्या उद्देशानं मराठी भाषेचा अभ्यास केला. इथल्या लोकांसाठी शाळा आणि दवाखाने काढले आणि क्रमिक पुस्तकांची तसंच बायबल वगैरे धर्मग्रंथांची भाषांतर करून ती प्रकाशित केली. या मिशनरी लोकांची शैक्षणिक चळवळ यशस्वी होते आहे असं पाहून इंग्रज सरकारनेही या कामात अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली. मुंबईचे गव्हर्नर माउंट स्टुअर्ट एल्फिन्स्टन यांनी इसवी सन 1820 साली मुंबईत नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटी ही संस्था स्थापन केली. देशी भाषातून येथील लोकांना शिक्षण द्यावे हाच तिचा उद्देश होता. या सुमारास पुणे आणि सातारा येथेही शाळा सुरू झाल्या. 1820 साली हळूहळू या उपक्रमाची माहिती मिळून महाराष्ट्राच्या इतर भागातही खाजगी, सरकारी आणि मिशनरी लोकांच्या शाळा सुरू झाल्या. सामुदायिक शिक्षण प्रसाराचा प्रयत्न अगदी नवीन असल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सुबोध पुस्तकं तयार करणं क्रमप्राप्तच होतं. एल्फिन्स्टननं सुरू केलेल्या नेटिव्ह स्कूल बुक अँड स्कूल सोसायटीचं नामांतरण होऊन ती बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या नावानं ओळखली जाऊ लागली. या सोसायटीनं सुरुवातीमध्ये आंतरदेशीय विद्वानांना उत्तेजन देऊन शेकडो पुस्तकं तयार करवली. सोसायटीचा पहिला सेक्रेटरी जॉर्ज जर्व्हिस यानं स्वतः जगन्नाथ शास्त्री क्रमवंत यांच्या मदतीनं अंकगणित, बीजगणित आणि भूमिती या विषयावरील इंग्रजी क्रमिक पुस्तकांची मराठीत भाषांतर केलीत. विज्ञानातल्या वेगवेगळ्या विषयावरील अनेक पुस्तकांची तसंच लहान मुलांसाठी कथा पुस्तकांचीही भाषांतरं या काळात झालीत. तिनं ही भाषांतर गणित, बीजगणित बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी आणि दक्षिणा प्राइज कमिटी यांनी केलेल्या अर्थसहाय्यामुळे प्रकाशित होऊ शकली. शास्त्रविषयक बहुतेक पुस्तकं संस्कृतातील काही विषयांवरील पुस्तकांचा अपवाद वगळता इंग्रजीवरूनच भाषांतरित झाली होती. या पुस्तकांची भाषा सर्वसामान्यांना कळेल अशी सोपी केलेली होती. संस्कृत प्रचूर अशा प्रौढ मराठीचा वापर टाळला होता, कारण बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी जॉर्ज जर्व्हिस यांनी तशी खास सूचनाच दिलेली होती. मराठीत भाषांतरित पुस्तकांची निर्मिती अशी मोठ्या प्रमाणात होत असतानाच 1940 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी बंद पडली, कारण लॉर्ड बेंटिंग या तत्कालीन प्रशासकाला देशी भाषांसाठी होणारा खर्च अनाठायी वाटला. त्यामुळे कंपनी सरकारनं तो बंद करण्याचा निर्णय घेतला. त्या सुमारास बॉम्बे इतर देशीयांना इंग्रजीतून शिक्षण द्यावे यासाठी मेकॉलेनं चालवलेल्या खटपटीलाही यश आलं. परिणामतः देशी भाषांमधील ग्रंथ निर्मितीसाठी मिळणारी सरकारी मदत बंद झाली. त्याचाही एक फायदा निश्चितच झाला आणि इथे अर्थातच तिसरा टप्पा सुरू होतो. सरकारी विचारानं भाषांतर वा ग्रंथ तयार न होता भाषांतरकार आणि ग्रंथकार आपल्या इच्छेनुसार विषय आणि ग्रंथ निवडू लागले. एकपटीलाही इथून मराठीतल्या अनुवाद व्यवहाराचा एक महत्वाचा तिसरा टप्पा सुरू झाला. संस्कृत साहित्यातले उत्कृष्ट साहित्य, काव्य, नाटकं वगैरे मराठीत आणण्याचा प्रयत्न सुरू झाला. परशुराम तात्या गोडबोले यांनी वेणी संहार, उत्तरामचरित, शाकुंतल, मृच्छकटिक, पार्वती परिणय या नाटकांची, तर कृष्णशास्त्री राजवाडे यांनी मालती माधव, मुद्रा राक्षस, अभिज्ञान शाकुंतल, विक्रमोर्वशी निवडू लागले या नाटकांची. शाकुंतल कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी मेघदूत या काव्याचं भाषांतर केलं. पुढे अण्णासाहेब किर्लोस्कर, कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनीही रामायण महाभारतातल्या कथाभागांवर आधारित नाटकं रचलीत. संस्कृतच्या जोडीनं फारसी, अरबी भाषेतील गोष्टींची भाषांतरं झालीत. हातीमताई चरित्र, बखत्यार रामा अथवा बखत्यार नामक राजपुत्र आणि 10 वजीर यांच्या कथा, बहारदानिश अथवा फारसी भाषेतील सुरस आणि चमत्कारिक गोष्टी
गुल आणि सनोबर, पर्शियन नाईट्स अथवा किशबर सीता ही फारसी तर अरबी भाषेतील सुरस आणि चमत्कारी गोष्टी भाग 1 ते 5 या अरबी भाषेतील कथात्मक पुस्तकांची भाषांतरं मराठीत इंग्रजीवरून करण्यात आली. ग्रीक भाषेतल्या इसाप कथांचं भाषांतर मराठीत आधी झालंच होतं. 1893 मध्ये मीनाक्षी हे होमरच्या इलियडचं नाटकात प्रकारांतर आणि रूपांतर प्रकाशित झालं. त्यानंतर 1907 मध्ये इलियडच्या पहिल्या अध्यायाचं आणि 1913 मध्ये संपूर्ण इलियडचं मराठी भाषांतर 3 भागात प्रसिद्ध झालं. बाळमित्र भाग 1 आणि 2 ही बर्क्विनच्या फ्रेंच एकांकिकांची भाषांतरं, तर जर्मन भाषेतील सुरस आणि चमत्कारी गोष्टी आणि नवरत्न हा जर्मन कथांच्या भाषांतरांचा संग्रह ही पुस्तकं 1889 मध्ये प्रकाशित झाली. 1857 मध्ये मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि शेक्सपियरचा परिचय मराठी विद्यार्थ्यांना झाला. त्यामुळे त्याची नाटकं भाषांतर रूपांतर करून मराठीत आणण्याचा प्रयत्नही या काळात झाला. महादेव शास्त्री कोल्हटकरांनी ऑथेल्लोचं भाषांतर केलं. आगरकरांनी हॅमलेटचं विकार विलसित हे रूपांतर, तर देवलांनी ऑथेल्लोचं झुंजारराव हे रूपांतर केलं. याशिवाय मॅकबेथ, टेमिंग ऑफ द श्रू, अँटनी अँड क्लिओपाट्रा, टू जेंटलमॅन ऑफ व्हेरोना, किंग जॉन, द मर्चंट ऑफ व्हेनिस वगैरे अनेक नाटकांची रूपांतरं मराठीत झाली आणि त्यांचे रंगभूमीवर प्रयोगही झाले. इटालियन कादंबरी बुकाशिओचं रसिक प्रिया हे भाषांतर 1879 मध्ये प्रकाशित झालं. ही सर्व भाषांतरं इंग्रजीवरून झाली होती. इंग्रजी साहित्यापैकी शेक्सपियरच्या नाटकांची चार्ल्स लॅम्बनं केलेली कथा रूपांतरं, डॅनियल डेफोचं रॉबिन्सन क्रुसो, वॉल्टर स्कॉटची ॲव्हॅनो या कादंबऱ्यांचीही भाषांतरं झालीत. देशी भाषातील साहित्याकडेही या काळात भाषांतरकारांचं लक्ष वेधलं. 1867 मध्ये भास्कर हरी भागवत यांनी करसनदास मुळजी यांच्या गुजराती भाषेतील इंग्लंड प्रवासाचं भाषांतर इंग्लंडातील प्रवास या नावानं प्रकाशित केलं. त्यानंतर गुजरातीतील इच्छाराम सूर्याराम देसाई, गोवर्धनराम माधवराव त्रिपाठी तसेच मिसेस एम पोस्टन्स, नंदशंकर तुळजाशंकर, श्रीमन नृसिंहाचार्य यांच्या कादंबऱ्यांचीही भाषांतर मराठीत झालीत. 1872 मध्ये मोरो विठ्ठल वाळवीकर यांनी नीलदर्पण या बंगाली नाटकाच्या द इंडिगो प्लांटिंग मिरर या इंग्रजी भाषांतरावरून नीलदर्पण नावाचं नाटक मराठीत भाषांतरित केलं. बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंदमठ, दुर्गेश नंदिनी आणि कृष्ण कांतेर वुईल यांची भाषांतरही अनुक्रमाने 1898, 1900 मध्ये प्रकाशित झाली. रवींद्रनाथ टागोरांना गीतांजलीसाठी नोबेल पारितोषिक मिळाल्यानंतर त्यांच्या गीतांजलीची कैक भाषांतरं या काळात मराठीत झाली. त्यातली काही गद्यात होती तर काही पद्यात. पद्यात भाषांतर करताना कुणी अभंग वृत्ताचा तर कुणी साखी वृत्ताचा उपयोग केला. रवींद्रनाथांची नाटकंही भाषांतरित झालीत. हिंदी भाषेतील गोपीनाथ पुरोहित, मोहन सेन, देवकीनंदन खत्री, किशोरीलाल गोस्वामी, जगन्नाथ प्रसाद चतुर्वेदी, पंडित कार्तिक प्रसाद यांच्या कादंबऱ्यांची भाषांतरं 19व्या शतकाच्या उत्तरार्धात झालीत. भाषांतराच्या साह्यानं लोकांना ज्ञान देण्याची प्रक्रियाही या काळात चालूच होती. धर्म, नीतिशास्त्र, मानसशास्त्र, अध्यात्मशास्त्र, राजनीतीशास्त्र, अर्थशास्त्र, वैद्यकशास्त्र या विषयांवरील बऱ्याच पुस्तकांची मराठीत भाषांतर झाली. प्लेटोच्या रिपब्लिकचे भाषांतर झाले. नव्याने ज्यांचे विचार मराठी मनावर प्रभाव टाकू लागले होते त्या गांधी, मार्क्स यांच्या साहित्याची किंवा त्यांच्या विचारांची ओळख करून देणाऱ्या साहित्याची भाषांतर या काळात झालीत. 19व्या शतकाच्या उत्तरार्धात अल्प प्रमाणात का होईना सुरू झालेल्या भारतीय भाषातील साहित्याच्या भाषांतरांची प्रक्रिया 20व्या शतकाच्या प्रथमार्धातही चालूच राहिली. रामायण महाभारताचा प्रभावही कायम राहिला. मोरो सदाशिव मराठे यांचं खास स्त्रियांकरता गीतेचं तात्पर्य सांगणारं ओवीबद्ध गीतागीत
विनोबांची आईला समजेल अशा प्रक्रिया मराठीत 20व्या शतकाच्या तिचं समश्लोकी केलेलं भाषांतर गीताई, नचिकेळकरांचं गावरान गीता, पुरुषोत्तम पांडुरंग गोखले यांचं एकाध्यायी गीता ही भाषांतरही या काळात झालीत. शरश्चंद्र चट्टोपाध्याय, रवींद्रनाथ टागोर यांच्या अनेक साहित्य कृतींचे अमेरिकन कादंबरीकार हॅरिएट बीचर स्टोव, अपटन सिंक्लियर, विल्यम सारोयान, पॉल एस बक, स्टाइनबेक यांच्या कादंबऱ्यांची रशियन भाषेतील विनोबांची यांच्या साहित्याची, जर्मन भाषेतील स्टीफन zweig, रेमार्क, लुईस कोपन, गटे यांच्या साहित्याची, नॉर्वेजियन भाषेतील इप्सेन बर्नसन यांच्या नाटकांची आणि डॅनिश भाषेतील हॅन्स ख्रिश्चन अँडरसन यांच्या परिकथांची भाषांतर या म्हणजे 20व्या शतकाच्या प्रथमार्धात म्हणजे स्वातंत्र्यपूर्व काळात झाली. दक्षिणी भाषांपैकी मात्र या काळात फक्त कन्नड भाषेतील एका पुस्तकाचं भाषांतर श्री सिद्धारूढ स्वामींच्या चरित्रांची या नावाने श्री सबनीस यांनी केलेलं आढळतं. इतर दक्षिणी भाषा तसेच पंजाबी, सिंधी, उडिया, आसामी, काश्मीरी वगैरे भारतीय भाषांमधून एकाही पुस्तकाचं भाषांतर या काळात झालं नाही. स्वातंत्र्यपूर्व काळातल्या भाषांतरांच्या बाबतीत काही गोष्टी विशेषत्वानं नोंदवण्यासारख्या आहेत. एक ही की बहुतेक भाषांतरं एकतर खाजगी प्रकाशन संस्थांनी प्रकाशित केली आहेत किंवा भाषांतरकारांनी स्वतःच त्यांचं प्रकाशन केलं आहे वगैरे. भारतीय प्रकाशन संस्थांमध्ये काही गोष्टी मुंबईच्या भारत गौरव ग्रंथमाला, मनोरंजक ग्रंथ प्रसारक मंडळी, सुरस ग्रंथमाला यांचा विशेषत्वानं उल्लेख करावा लागेल. दुसरी गोष्ट ही की या काळात शासकीय अथवा शासकीय संस्था यांचं आर्थिक सहाय्य भाषांतरकारांना झालेलं नाही. तिसरी गोष्ट ही की काही भाषांतरकारांनी या काळात फार निष्ठेनं भाषांतराचं काम केलं. वासुदेव गोविंद आपटे यांनी संपूर्ण बंकिमचंद्र साहित्याचं भाषांतर या काळात शासकीय संस्था भावी वरेरकर, VC गुर्जर, काशीनाथ रघुनाथ मित्र, साने गुरुजी ही मंडळीही सातत्यानं भाषांतर कार्यात गुंतलेली होती. चौथी गोष्ट ही की या अनुवादकात स्त्री अनुवादक अपवादानच सापडतात. अनुवाद कार्य प्रामुख्यानं पुरुषांनीच केलं. मराठी अनुवाद व्यवहाराचा चौथा टप्पा स्वातंत्र्योत्तर काळाचा आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भाषांतर व्यवहारात लक्षणीय वाढ झाली. आधीच्या काळात होत होती चौथी गोष्ट भाषांतरानंच सापडतात. त्यात 1954 साली भारत सरकारनं साहित्य अकादमीची निर्मिती केली. भारतीय भाषातल्या उत्कृष्ट साहित्य कृती निवडायच्या, त्यांची इतर भारतीय भाषात भाषांतर करायची, अभिजात भारतीय आणि अभारतीय साहित्य कृतींची भारतीय भाषात भाषांतर करवायची हे या संस्थेच्या अनेक कामांपैकी एक काम आहे. साहित्य अकादमीमुळे ज्या भारतीय भाषातील साहित्य मराठीत भाषांतरित झालं नव्हतं, भारतीय भाषा त्या भाषा आणि अभारतीय पंजाबी, सिंधी, उडिया, आसामी, काश्मीरी, कोकणी, तमिळ, मल्याळम वगैरेतलंही साहित्य मराठीत यायला लागलं. नॅशनल बुक ट्रस्ट ही भारत सरकारनं पुस्तक विश्वाच्या प्रगतीसाठी 1957 साली निर्माण केलेली संस्था. याही संस्थेमार्फत सर्व प्रकारच्या वाचकांसाठी पुस्तकं तयार करणं, ज्या विषयांवर सहसा पुस्तकं लिहिली जात नाहीत त्यावर पुस्तकं तयार करणं, बालवाचकांसाठी नवसाक्षरांसाठी पुस्तकं तयार करणं, याही सर्व भारतीय भाषांमध्ये भाषांतर करणं ही कामं केली जातात. याही संस्थेमुळे वेगवेगळ्या विषयांवरची अनेक भाषातील पुस्तकं भाषांतरित होऊन मराठीत येऊ येत आहेत. विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ हे विद्यापीठीय शिक्षणात उपयुक्त ठरतील अशी पुस्तकं तयार करण्यासाठी निर्माण झालेलं आहे. या मंडळातर्फे कायनेटिक थिअरी ऑफ गॅस, फंडामेंटल्स ऑफ ऑप्टिक अशी विज्ञानविषयक पुस्तकांची विद्यापीठ ग्रंथनिर्मिती मंडळ शिक्षणात विविध विद्यापीठ देखील भाषांतराच्या प्रकल्पाला सहाय्य करतात. पुणे विद्यापीठानं यंत्रशास्त्र आणि ध्वनिशास्त्र यांची मूलतत्व हे पुस्तक जर्मन भाषेतून मराठीत भाषांतरित करून प्रकाशित केलं आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ हे महाराष्ट्र राज्यापुरतं मराठी ग्रंथव्यवहाराबाबत काम करणारं मंडळ आहे. मराठी ग्रंथव्यवहारात
मराठीत होणारी भाषांतर हाही एक भाग आहे. म्हणून भाषांतर प्रकाशित करण्याचं काम याही मंडळानं केलेलं आहे. ही भाषांतर साहित्य कृतींची आहेत, इतिहासाची आहेत, ती भारतीय भाषांची आहेत, तशी अभारतीय भाषांचीही आहेत. महात्मा गांधी संकलित वाङ्मय भाषांतर समिती ही सरकारनं स्थापन केलेली समिती आहे. या समितीनं महात्मा गांधींच्या इंग्रजी, हिंदी, गुजराती लेखांचं, पत्रांचं, भाषणांचं भाषांतर करून ते अनेक खंडात प्रकाशित केलं. महात्मा गांधी स्मारक निधी या नावाचा एक निधी आणि संस्था आहे. त्यांच्या मार्फतही गांधींच्या पुष्कळशा साहित्याची भाषांतरं प्रकाशित झालेली आहेत. 1961 मध्ये रवींद्रनाथ टागोरांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र राज्य टागोर जन्मशताब्दी समिती स्थापन करण्यात आली. या समितीनं वेगवेगळ्या भाषांतरकारांकडून टागोरांच्या सर्व साहित्याचं भाषांतर करून ते वेगवेगळ्या खासगी प्रकाशकांकडून प्रकाशित करवलं. मार्फतही गांधींच्या टागोरांच्या जन्मशताब्दी प्रसिद्धी विभाग, मुंबई आणि भारत सरकारचा प्रकाशन विभाग यांच्याद्वारे सरकारी योजनांसंबंधीची व इतरही अनेक गोष्टींबद्दलची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी प्रादेशिक भाषांमध्ये ती भाषांतरित करून प्रकाशित केली जाते. या विभागामार्फतही मराठीत अनेक भाषांतरं प्रकाशित झाली आहेत. मध्यवर्ती कामगार शिक्षण मंडळाची निर्मिती सरकारने केली आहे. कामगारांना शिक्षण देण्यासाठी विविध विषयांवरच्या इतरही तयार गोष्टींमध्ये ती भाषांतरित करून घेणं हे काम हे मंडळ करतं. या मंडळातर्फेही कामगार शिक्षणोपयोगी अनेक पुस्तकांची मराठीत भाषांतरं होऊन ती प्रकाशित झाली आहेत. भारत सरकार आणि महाराष्ट्र सरकार यांच्या या विविध संस्थांनी आणि विभागांनी मराठीतील भाषांतरांना प्रकाशित करण्यास सहाय्य करून भाषांतरांना प्रोत्साहन दिलेलं आहे. भारताशिवाय जगातल्या 2 महासत्तांनी मराठी भाषांतरित करची पुस्तकं तयार करून मराठीत भाषांतर व्यवहारासाठी योगदान दिलेलं आहे, त्याचा उल्लेख करायला हवा. एक महासत्ता म्हणजे अमेरिका. अमेरिकेनं युनायटेड स्टेट्स इन्फॉर्मेशन सर्व्हिस ही संस्था भारतात सुरू केली. या संस्थेच्या मार्फत अमेरिकेनं भारतातल्या अनेक प्रादेशिक भाषांमध्ये अमेरिकन पुस्तकांची भाषांतरं करून ती त्या प्रदेशातील प्रकाशन संस्थांमार्फत प्रकाशित करवली. या भाषांतर कार्यक्रमात अमेरिकेचा इतिहास, अमेरिकेनं भारतातील भाषांच्या व्यवहारातल्या अनेक साहित्य, अमेरिकन साहित्याचा इतिहास, अमेरिकेचा नामांकित यशस्वी व्यक्ती यांची माहिती देणारी पुस्तकं, अमेरिकन लोकजीवनाचा प्रदेशांचा परिचय करून देणारं साहित्य, अमेरिकेच्या राजकीय विचारधारेत न बसणाऱ्या रशिया, चीन, व्हिएतनाम, कोरिया यासारख्या साम्यवादी देशातील दुरवस्थेचं, तिथल्या लोकांच्या हलाखीचं चित्र रेखाटणारी पुस्तकं यांच्या भाषांतरावर भर दिलेला आहे. रशिया भाषांतर करण्यासाठी कोरिया, मराठीतल्या नामवंत साहित्यिकांना आणि भाषांतर प्रकाशित करण्यासाठी मराठीतल्या काही खूप प्रसिद्ध तर काही कमी प्रसिद्ध प्रकाशकांना युसिसनं आमंत्रित केलं होतं. 1955 ते 1975 या कालखंडात युसिस तर्फे शेकडो पुस्तकं मराठीत भाषांतरित होऊन प्रकाशित झाली. दुसरी महासत्ता रशिया. रशियाचाही भाषांतर कार्यक्रम होता. या कार्यक्रमांतर्गत रशियाची माहिती देणाऱ्या, तिथल्या योजनांविषयी, तिथल्या शासनाविषयी, तिथल्या स्त्रियांविषयी माहिती देणाऱ्या असंख्य पुस्तिका मराठीत भाषांतरित झाल्यात. सोव्हिएत संघराज्यात औद्योगिक कलह कसे मिटवले जातात, रोजगाराची समस्या, सोव्हिएत दृष्टिकोन, नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्थेचे समर्थक आणि विरोधक, सोव्हिएत युनियनमध्ये धर्माचे स्थान, सोव्हिएत जनता राज्यकारभार कसा चालवते, बदलत्या जगातील कम्युनिझम, मार्क्सवादी राजकीय अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून विकसनशील देश, अशी काही भाषांतरित पुस्तकांची नावं सांगितली तरी या योजनेत कुठल्या प्रकारच्या पुस्तिका भाषांतरित झाल्यात हे लक्षात येईल. काहीशा प्रचारात्मक असणाऱ्या या पुस्तकांखेरीज रशियातल्या काही अभिजात आणि काही समकालीन साहित्य कृतींची तसंच बालसाहित्याची भाषांतर या भाषांतर योजनेत झाली. या भाषांतरांपैकी काहींचं प्रकाशन मुंबईच्या सोव्हिएत देश पुस्तिका किंवा सोव्हिएत देश कार्यालय यांच्याकडून झालं,
तर काही रशियातल्या काही अभिजाच्या बदलत्या जगातील साहित्य झालं. महाराष्ट्रातील लोकसाहित्य प्रकाशन, प्रगती प्रकाशन, अक्षर प्रकाशन, लोकवाङ्मयगृह, कामगार वाङ्मय प्रसारक मंडळ, PPH बुक स्टॉल वगैरे मुंबईच्या प्रकाशन संस्थांचेही सहाय्य ही भाषांतर प्रकाशित करण्यासाठी घेतलं गेलं. या भाषांतरित पुस्तकांची प्रदर्शनं जागोजाग लागत, अत्यल्प किमतीत ही पुस्तकं मिळत, त्यामुळे त्यांचा खपही बराच होई. भारतातल्या आणि महाराष्ट्रातल्या शासकीय किंवा निमशासकीय संस्थांच्या योजना आणि परदेशी सरकारांच्या भाषांतरांच्या योजना यातून खूपच साहित्य मराठीत भाषांतर होऊन आलं. याशिवाय अनेक नामवंत व्यक्तींच्या स्वतःच्या किंवा त्यांच्या अनुयायांनी चालवलेल्या प्रकाशन संस्थांतर्फे त्यांच्या साहित्याची भाषांतरं मराठीत प्रकाशित होताना दिसतात. जसं विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचं साहित्य भाषांतरांच्या योजना प्रकाशित काम प्रामुख्यानं नागपूरच्या श्रीरामकृष्ण आश्रम प्रकाशनानं केलेलं आहे. अरविंदो घोष यांच्या साहित्याची मराठी भाषांतर पॉंडिचेरीच्या श्री अरविंदो घोष आश्रमातर्फे प्रकाशित होतात. ओशो रजनीश यांचं साहित्य आणि त्याची मराठी भाषांतर त्यांचे पुण्याचे जीवन जागृती केंद्र प्रकाशित करते. मेहरबाबा जे कृष्णमूर्ती चिन्मयानंद यांच्या मराठी भाषांतरित साहित्याच्या बाबतीतही हेच खरं आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका योजनेअंतर्गत नागपूरच्या भारती मराठी संस्कृत या संस्थेनं बालवाचकांसाठी ऐतिहासिक, पौराणिक आणि समकालीन अशा 100हून अधिक व्यक्तींची कन्नड भाषेतील चरित्र इंग्रजीवरून भाषांतरित करून प्रकाशित केली आहेत. काही खाजगी प्रकाशन संस्थाही भाषांतरित साहित्य मोठ्या प्रमाणात प्रकाशित करतात. त्यात पुण्याच्या मेहता पब्लिशिंग हाऊसचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. गेल्या काही वर्षात देशी आणि विदेशी भाषात सर्वाधिक खपाच्या लोकप्रिय पुस्तकांची मराठी भाषांतर या प्रकाशन संस्थेनं प्रकाशित केली आहेत. बर्ट्रांड रसेल यांच्या इम्पॅक्ट ऑफ सायन्स किंवा नानी पालखीवाला याच्या वी द नेशन, वी द पीपल अशा वैचारिक पुस्तकापासून झुंपा लहिरीच्या इंटरप्रिटर ऑफ मेलेडीज हा कथासंग्रह किंवा काबुलीवालार बंगाली बहू हे सुष्मिता बॅनर्जी यांचा आत्मचरित्र मराठी अशा सर्वाधिक पुस्तकांपर्यंत सर्वच प्रकारचं साहित्य आहे. मुंबईच्या श्रीराम बुक एजन्सीनं सर्वसाधारणपणे लोकप्रिय होणारी रहस्यपूर्ण थरारक इंग्लिश अमेरिकन पुस्तकांची भाषांतरं मोठ्या प्रमाणात प्रकाशित केली आहेत. याशिवाय मौज, पॉप्युलर, मॅजेस्टिक, राजहंस, कॉन्टिनेंटल, श्रीविद्या, व्होरा अँड कंपनी, पद्मगंधा, श्री गजानन बुक डेपो या प्रकाशन संस्थांनीही उत्तम भाषांतरित साहित्य प्रकाशित केलं आहे. मराठीतील भाषांतराच्या संदर्भात विद्या नियतकालिकांचं कार्यही फार मोलाचं आहे. नियतकालिकात वर्तमानपत्र, त्यांच्या पुरवण्या, साप्ताहिक, पाक्षिक, मासिक या सगळ्यांचा समावेश आहे. कथा कवितांसारखी स्फुट साहित्याची भाषांतरं वर्तमानपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यातून किंवा मासिकातून प्रकाशित होतातच, पण अनेक भाषांतरित कादंबऱ्याही क्रमशः वर्तमानपत्रांच्या साप्ताहिक पुरवण्यातून किंवा मासिकातून छापल्या जातात. मराठी नियतकालिकांचं भाषांतराच्या बाबतीतलं हे काम किंवा मासिकातून नियतकालिक अनेक भाषांतरित क्रमशः सुरू आहे असं म्हटल्यास वावगं ठरू नये. अलीकडच्या काळात हैदराबादहून निघणारं आंध्र प्रदेश मराठी साहित्य परिषदेचं पंचधारा, पुण्याहून निघणारं केल्यानं भाषांतर, तसंच मुंबईहून निघणारं माय मावशी ही नियतकालिक भाषांतराच्या बाबतीत फार महत्वाचं काम करत आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठीतील भाषांतरं अनेक भाषातल्या साहित्याची आहेत. सर्वच भारतीय भाषा नियतकालिक आता मराठीत भाषांतरित झालं. काही भाषातलं कमी तर काही भाषातलं जास्त. मराठीत सर्वात कमी भाषांतरं कोकणी, सिंधी आणि काश्मीरी भाषेतील साहित्याची झाली आहेत. स्वातंत्र्योत्तर काळातील मराठीतील भाषांतरं विविध विषयांवरच्या पुस्तकांची आहेत. ग्रंथालय शास्त्रापासून तर विज्ञान, तत्वज्ञान, सामाजिक शास्त्र इथपर्यंतच्या सर्व शास्त्र विषयांवरील पुस्तकं मराठीत भाषांतरित झालेली आहेत. नगर रचनाशास्त्र
यावर अलीकडेच राजहंस प्रकाशनानं यान गेल या डॅनिश वास्तुशास्त्रज्ञाने लिहिलेलं आणि सुलक्षणा महाजन यांनी भाषांतरित केलेलं असावी शहरे आपुली छान हे पुस्तक प्रकाशित केलं आहे. चित्रकला, अभिनय कला अशा अनेक कलांवरची ही दर्जेदार पुस्तकं जशी भाषांतरित झाली आहेत, तशीच देश-विदेशात घडणाऱ्या ताज्या घडामोडींवरची पुस्तकंही भाषांतरित झाली आहेत. एकेकाळी पोलादी पडद्याआड दडलेलं रशियन जीवन जाणून घेण्याची उत्सुकता लोकांना होती. आता ती मुस्लिम देशांमध्ये काय घडामोडी चाललेल्या आहेत हे जाणून घेण्याची आहे. त्यामुळेच मुस्लिम देशांवरील जीवनाचा वेध घेणारी ब्रेड विनर, नॉट विदाउट माय डॉटर, माय फ्युअल लॉर्ड, ब्लास्फेमी, काबुलीवालार बंगाली बहू, रियाजच्या मुली यासारखी पुस्तकं मराठीत भाषांतरित झालेली दिसतात. आपल्या देशातल्या काही घटना आणि व्यक्ती यांच्याबद्दलही लोकांना कुतूहल आहे. इंदिरा गांधी, आणीबाणी व भारतीय लोकशाही. इंदिरा गांधी, इंदिरा अंतिम पर्व, चाहूल आणीबाणीची, सत्यमेव जयते, शोध राजीव हत्येचा, अराजकाच्या वाटेवर भारत, दहशतीच्या छायेत, डायरी एका काश्मीरी अनामिकाची, महात्मा गांधी, काँग्रेस आणि भारताची फाळणी, इंडिया इन स्लो मोशन, वी द नेशन वी द पीपल, आमचा थोर मध्यम वर्ग ही काही भाषांतरित पुस्तकांची नावे जरी पाहिलीत तरी मी काय म्हणते ते लक्षात येईल. शोध पत्रकारितेतून जन्माला आलेलं अरुणा शानबागच्या बाबतीत घडलेल्या दुर्दैवी घटनेचे धागेदोरे उलगडून दाखवणारं अरुणाची गोष्ट हे पुस्तक लोकप्रिय होऊन त्याच्या आवृत्त्या निघतात. यामागे हे सत्य जाणून घेण्याची इच्छा हेच कारण आहे, हे नाकारता येणार नाही. चरित्र, आत्मचरित्र यांची भाषांतरं मोठ्या प्रमाणात होऊन ती लोकप्रियही होतात. याचं कारणही हेच. नासिरुद्दीन शाह यांच्या आत्मचरित्राचं सई परांजपे यांनी केलेलं आणि अलीकडेच प्रकाशित झालेलं भाषांतर लोकप्रिय झालेलं आहे. त्याचं कारणही हेच. या काळात झालेल्या भाषांतरात मराठीतल्या अनेक प्रसिद्ध साहित्यिकांचाही महत्वाचा वाटा आहे. उदाहरणार्थ जी.ए. कुलकर्णी, विजय तेंडुलकर, गंगाधर गाडगीळ, पु ल देशपांडे, सदानंद रेगे, विंदा करंदीकर यांनी अनेक भाषांतरं केली आहेत. या काळातल्या भाषांतरांबाबत एक निरीक्षण असं आहे की स्त्री लेखकांचं साहित्य मोठ्या प्रमाणात भाषांतरित होत आहे. अमृता प्रीतम, आशापूर्णा देवी, महाश्वेता देवी, शशी देशपांडे, किरण बेदी, शोभा डे, मृणाल पांडे, प्रतिभा राय, इंदिरा गोस्वामी, धीरूबेन पटेल, अरुंधती रॉय, झुंपा लाहिरी, सुधा मूर्ती अशा कितीतरी लेखिकांचं साहित्य मराठीत गेल्या काही वर्षात आलंय. सिमोन द बोहुआर या विदुषीचं द सेकंड सेक्स हे पुस्तक तर स्त्रीवादाचं बायबलच. पद्मगंधा प्रकाशनानं प्रकाशित केलेलं आणि करुणा गोखले यांनी अत्यंत परिश्रमपूर्वक मराठीत आणलेलं हे पुस्तक मराठी भाषांतरित साहित्यातली एक मोलाची भर आहे. स्त्री भाषांतरकारांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाली आहे. उमा कुलकर्णी, आशा करदळे, माधुरी पुरंदरे, मृणालिनी केळकर, मृणालिनी गडकरी, धनश्री हाळबे, रंजना पाठक, सरिता पत्की, सुषमा करोगल, सुषमा लेले, अपर्णा वेलणकर, अर्चना मिरजकर अशी किती नावं सांगावीत. स्त्रिया साक्षर झाल्या, वाचक झाल्या, त्याचा हा परिणाम. काही स्त्री भाषांतरकारांनी भाषांतरांचे फार मोठे प्रकल्प हाती घेऊन ते निष्ठेने पूर्ण केले आहेत. त्यातलं एक नाव आहे मृणालिनी गडकरी. दुर्गा भागवतांनी भारतातल्या विविध भागातल्या अनेक लोककथा मराठीत आणण्याचा प्रकल्प हाती घेतला आणि तो साक्षेपानं पूर्णही केला. दुसरं नाव आहे गौरी देशपांडे यांचं. त्यांनी रिचर्ड बर्टननं अरबी भाषेतून इंग्रजीत भाषांतर केलेल्या द बुक ऑफ द 1000 नाईट्स अँड 1 नाईट या पुस्तकाच्या 16 खंडांचं भाषांतर केलं. सुमारे 6,500 पुस्तकांचं 1000 पृष्ठांचं हे 16 खंड आहेत त्यांचं. या आधीही मराठी अरबी भाषांचं भाषांतर झालं होतं, पण ते निवडक कथांचं. रिचर्ड बर्टनचं काम मोठं आहे, कारण त्यांनी समग्र अरेबियन नाईटचं भाषांतर केलंय आणि त्याचं ते संपूर्ण काम मराठीत आणण्याचं
गौरी देशपांड्यांचं कामही मोठंच आहे. करुणा गोखल्यांचा उल्लेख आधी केलाच आहे. द सेकंड सेक्स पुस्तकाचं भाषांतर हा एक मोठा प्रकल्पच होता. त्यांनी तो घेतला आणि यशस्वीपणे पूर्ण केला. आणखी एक नाव आहे मुग्धा कर्णिक. त्यांनी करुणा ग्रँड या स्वतःचं एक वेगळं ऑब्जेक्टिव्हिजमचं तत्वज्ञान असणाऱ्या अमेरिकन लेखिकेच्या 2 मोठ्या कादंबऱ्यांची द फाउंटन हेड आणि ॲटलास श्रग्ड यांची भाषांतरं करण्याचं काम हाती घेऊन ते पूर्ण केलं. याच कादंबऱ्यातून पहिल्यांदा लेखिकेनं आपलं तत्वज्ञान मांडलं होतं. त्याची भाषांतरं करून मुग्धा कर्णिकांनी या तत्वज्ञानाची मराठी वाचकांना ओळख करून दिली आहे. नित्य नवं जाणून घेण्याची, ते लोकांपर्यंत पोहोचवण्याची करुणा इच्छा जोपर्यंत माणसांना आहे तोवर अनुवादाचं काम असंच चालू राहणार आहे. इथे मराठीतल्या अनुवाद व्यवहाराचा एक संक्षिप्त आढावा घेण्याचा मी प्रयत्न केलाय. तो आपल्यासमोर ठेवण्याची संधी शब्दसृष्टीने दिली. याबद्दल शब्दसृष्टीचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. धन्यवाद. तो आपल्यासमोर ठेवण्याची